त्र्यंबकेश्वर भाजपच्या मागणीला यश. पहिणे फाटा पुलाचं काम तातडीनं मार्गी. तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेनं गावकऱ्यांसह भाविकांना दिलासा. ब्रह्मगिरी परिक्रमा मार्गावरील पहिणे फाटा येथील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पावसामुळे निर्माण झालेला चिखल आणि रस्त्याची झालेली दुरावस्था याबाबत भाजप तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर व तालुका उपाध्यक्ष विशाल माळी यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदारांकडे निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पवित्र श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी परिक्रमा करण्यासाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर इथे येत असतात. पहिणे फाटा परिसरातील रस्ता चिखलमय झाल्यानं भाविकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं किंवा काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर खडीकरण करून वाहतूक आणि भाविकांची परिक्रमा सुरळीत करावी अशी मागणी भाजपनं निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची त्र्यंबकेश्वरचे तहसीलदारांनी तत्परतेनं दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानंही तातडीनं हालचाल करून हे काम मार्गी लावल्यानं स्थानिक गावकऱ्यांसह ब्रह्मगिरी परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. भाजपनं केलेल्या मागणीची प्रशासनानं तत्परतेनं दखल घेत प्रश्न मार्गी लावल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जातंय. तसंच तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेचंही कौतुक होतंय. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर आणि तालुका उपाध्यक्ष विशाल माळी यांनी प्रशासनाचे आभार मानले. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.